मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे फारच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आजच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे जानकीला लागलं असतं, त्यामुळे ती तिच्या रूममध्ये आराम करत असते, कारण तिला आणखीनही शुद्ध आलेली नसते. आणि इकडे पार्वती आई तिच्याजवळ बसून असते. पार्वती आई तिला म्हणते, बाळा, मी तुझी आई तुझ्यासमोर असूनही तुला सांगू शकत नाही की मीच तुझी आई आहे, पण मला माफ कर, मी चुकले. मी तुझा संसार नकळत उद्ध्वस्त केला, पण मी माझ्या सर्व भावना या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या आहेत, त्या तू वाच. कदाचित बाळा तू तुझ्या आईला समजून घेशील. ती हे सर्व जानकीला बोलत असते आणि ती हे सर्व बोलत असताना इकडे सारंग तिचं सर्व बोलणं लपून ऐकत असतो. आणि तेवढ्यातच जानकीला शुद्ध येते. त्यावर ती विचारते, तुझी तब्येत कशी आहे बाळा, तुला बरं वाटत आहे का? त्यावर ती म्हणते, हो मला बरं वाटतंय, मला थोडीशी चक्कर आली होती, पण तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं तर नाही, काही लागलं नाही ना? त्यावर ती म्हणते, नाही मी ठीक आहे. आणि तिकडनं लगेचच खाली सौमित्रचा आवाज यायला लागतो आणि त्यानंतर सौमित्रचा आवाज आल्यास ती तिथनं उठते आणि खाली जायला निघते. त्यानंतर पार्वती आई ही जानकीच्या सोबतच खाली जाते. हे पाहून सारंग तो मोका साधून त्या दोघी खाली गेलेल्या आहेत असताना तिथे त्या रूममध्ये येतो आणि जी चिठ्ठी पार्वती आईनं जानकीला दिल्यासाठी लिहिलेली असते, ज्यामध्ये तिच्या भावना तिने लिहिलेल्या असतात, ती चिठ्ठी सारंग घेतो. आणि इकडे सौमित्र खाली जोराजोरात सर्वांना आवाज देत असतो. त्यावर जानकी, पार्वती, ऐश्वर्या आणि घरातले सर्वच जण खाली येतात आणि त्याला विचारतात, काय झालं? जानकी ही सौमित्राला विचारते, भाऊजी काय झालं? तुम्ही आता जोराजोरात हाका मारत होतात, काही झालं आहे का? आणि इकडे सारंग त्या जानकीच्या रूममध्ये जी चिठ्ठी त्या पार्वतीनं तिच्यासाठी ठेवली होती आणि तो फोटो, दोन्हीही गोष्टी घेतो आणि मनाशीच म्हणतो, आत्ता तर मी थोडक्यात वाचलो. ऐश्वर्या म्हणाल्या, तसं हिने जर आत्ता त्या जानकीला सांगितलं असतं मीच तुझी आई आहे, तर आमचा कायमचाच खेळ संपला असता. आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश सौमित्राला म्हणतो, अरे काय झालं आता? तू सांगणार आहेस का की नेमकं काय झालं आहे? त्यावर तो म्हणतो, नुसतं सांगणारच नाही दादा, तर दाखवणारही आहे. आणि मी जे काही सांगणार आणि दाखवणार आहे त्यावर तुझा विश्वास बसणार नाही, पण तुला विश्वास ठेवावा लागेल, कारण ते पाहून तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे. त्यावर जानकी म्हणते, भाऊजी तुम्ही काय म्हणत आहात आणि काय दाखवणार आहात? त्यावर तो म्हणतो, एकच मिनिट, मी लगेचच सांगतो. आणि इकडे सारंग ती चिठ्ठी घेऊन जानकीचा फोटो घेऊन खाली आलेला असतो आणि ऐश्वर्या ही खाली आलेली असते. आणि ऐश्वर्याच्या मनामध्ये फारच भीती असते. तिला वाटतं की आता तिचं सगळं पितळ उघडं पडणार. आणि सौमित्र म्हणतो, दादा ही तुझी पार्वती आई नाही आहे, तर ही लताबाई आहे आणि ही एक नंबरची फ्रॉड बाई आहे आणि ही तुझी आई वगैरे नाही आहे, हिने हे नाटक पैशांसाठी केलेलं होतं. त्यावर ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र तू हे काय बोलत आहेस, तुला कळतंय का? त्यावर तो म्हणतो, हो दादा मी बरोबरच बोलत आहे, मला माहीत होतं तुझा विश्वास बसणार नाही, त्यामुळेच मी माझ्यासोबत याचा प्रूफही घेऊन आलेलो आहे. त्यावर तो म्हणतो, ती माझी पार्वती आहे, तू तोंडाला येऊन ते बोलू नकोस. त्यावर तो म्हणतो, अरे दादा माझ्यावर विश्वास ठेव, हे बघ एकच मिनिट थांब, मी तुला लगेचच प्रूफ दाखवतो. त्यानंतर जो पेनड्राईव्ह सौमित्रने आणलेला असतो, तो पेनड्राईव्ह तो त्या लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्यानंतर सर्वांसमोर ते फुटेजेस, तिचे व्हिडिओ, जुनी व्हिडिओ ज्यावेळेस ती टीव्हीमध्ये काम करत होती, ते सर्व व्हिडिओ तिला दाखवतो. त्यानंतर अरे तू जरा स्पष्ट बोलशील का आणि तू हे काय दाखवत आहेस, तू काय करतोयस? त्यावर तो म्हणतो, आई बरंच काही झालेलं आहे. या घराने आजपर्यंत जानकी बहिणीवर विश्वास ठेवला नाही, तिच्या संशयाला खोटं मांडलं आणि तिच्यावर बरेच काही आळ घातले, पण जानकी बहिणी तुझा संशय खरा ठरला. त्यावर सौमित्रा म्हणते, अरे नेमकं काय चाललंय आणि तू हे काय बडबडत आहे, जरा करू देशील का, मला स्पष्ट बोलशील का? त्यावर ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र तू काय बोलतेस पार्वती आईबद्दल, ती माझी आई आहे आणि तसे DNA टेस्टही केले होते, ते रिपोर्टही तू बघितले आहेस, मी तुला टाकले होते. त्यावर तो म्हणतो, दादा हे सर्व मिळून मिलीभगत आहे, तुला समजत नाही, तू खूप भोळा आहेस, थांब. लगेचच तो CCTV फुटेज ऑन करतो. नाना म्हणतात, अरे सौमित्र तू हा कसला व्हिडिओ आम्हाला दाखवत आहेस, जरा स्पष्ट बोलशील का? त्यावर तो म्हणतो, मी ह्या बाईबद्दल बोलत आहे, जरा धीर धरा. त्यावर ऋषिकेश म्हणतो,
म्हणतो, अरे तू जरा प्लीज आता मुद्द्यावर ये, तू हे काय बोलत आहेस. त्यानंतर तो सर्व व्हिडिओज टी व्हीवर लावतो आणि सर्वांना दाखवतो. त्यामध्ये ती लताबाई स्वतःची खरी ओळख सांगत असते, कारण तिने बऱ्याच नाटकामध्ये काम केलेलं असतं आणि तिने आधी ज्या ज्या नाटकांमध्ये मोठे रोल सिनेमांमध्ये केलेले असतात किंवा मालिकांमध्ये, ते सर्व क्लिप्स तो जमा करतो आणि घरातल्या सर्व सदस्यांना दाखवतो. ज्यावेळेस ते सर्वजण ह्या हे व्हिडिओज पाहतात त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते आश्चर्यचकित झालेले असतात. ते फार ऋषिकेशला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो, कारण त्या बाई त्याच्या भावनांशी खेळलेली असते. त्याच्या डोळ्यात पाणी येतो. तो घराच्या एका साईडला जाऊन इकडे दाराकडे तोंड करून रडत असतो, पण ते पाणी कोणालाच दिसत नाही. आणि जानकी म्हणते, तुम्ही स्वतःला सावरा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ह्या बाईने आपल्यासोबत असं का केलं हे मी तुम्हाला सांगते. त्यानंतर ती त्याला सावरते, ऋषिकेशला धीर देते, त्याला रडू नकोस म्हणून सांगते आणि त्यानंतर ती त्या बाईजवळ जाते आणि तिला म्हणते, प्लीज तुम्ही आता तरी खरं काय ते सांगाल का, तुम्ही हे सर्व कशासाठी केलं आहे. अरे दादा, ही एक नटी आहे, ही कोणाची पार्वती आई वगैरे नाहीये, ही लता कारखानीच एक ज्येष्ठ नटी आहे, अभिनेत्री आहे आणि हिला मोठ्या पडद्यावर काम करायला संधी भेटली नाही, त्यामुळे ही छोट्या मोठ्या पडद्यांवर काम करत होती आणि त्यातनंच तिचा उदरनिर्वाह व्हायचा. त्यामुळे आपल्याला ही ओळखायला आली नाही, कारण हिने कधीच मोठ्या पडद्यावर काम केलं नव्हतं आणि ही आत्ताही आपल्या घरामध्ये लुबाडण्यासाठी फ्रॉड बाई आली आहे, कारण ही नाटककार आहे एक, ही कोणाची आई नाहीये. आणि पार्वतीला म्हणतो, खरंच बाई तू चांगलं नाटक केलंस, तुला आजपर्यंत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी भेटली नाही, पण आमच्या घरामध्ये येऊन मात्र तू पार्वती आईचं कॅरेक्टर अगदी चोख पार पाडलंस, खरंच तुझी कमालच आहे. तुम्हाला एखाद्याच्या भावनांशी खेळताना कसं काहीच वाटलं नाही का. सर्व प्रकार घडत असताना ऐश्वर्याच्या मनामध्ये फारच भीती बसलेली असते. तिला वाटतं आता ही बाई आपलं नाव सांगून टाकते की काय सर्वांना. त्यानंतर ती जानकी लताबाईंना म्हणते, प्लीज तुम्ही आता तरी खरं काय ते सांगा ना, की तुम्हाला या घरामध्ये ऐश्वर्यानेच आणलं होतं आणि तुम्ही हे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं आहे. त्यावर ती लता मनातच विचार करते, आता जर मी हे घरच्यांना सांगितलं तर माझ्या लेकीबद्दल हे काय विचार करतील आणि जानकीलाही किती अपमान सहन करावा लागेल आणि मी कोणत्या तोंडाने सांगू की मी ह्या जानकीची आई आहे आणि हे माझ्यावर विश्वास तरी ठेवतील का. त्यामुळे ती काहीच बोलत नाही आणि त्यानंतर ती म्हणते, हे सर्व ऐश्वर्यानेच केलं आहे. त्यावर ती म्हणते, आई हे माझ्यावर खोटा आळ घालत आहेत, मी हे असं काहीच केलेलं नाही, ही जानकी नेहमीच माझ्या मागे लागलेली असते. त्यानंतर लताला ते वारंवार विचारत असते, जानकी प्लीज तुम्ही बोला की हे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं केलं. त्यानंतर लता काहीच बोलत नाही आणि तिला अशी भीती असते, जर मी आत्ता तोंड उघडलं तर माझ्यामुळे आधी जानकीचा संसार खराब झाला आहे, तिचं घर मोडलं आहे आणि आता आणखीन मी हे एक सत्य सांगून तिचा अपमान ह्या घरामध्ये करणार नाही. त्यानंतर ती शांतच बसते आणि तेवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि ती पोलिसांना पाहून घाबरती आणि ते पोलीस म्हणतात, आम्ही क्राईम ब्रांचकडनं आलेलो आहोत आणि हिच्या विरोधामध्ये तशी तक्रार आहे, आम्ही हिला खूप दिवसांपासून सापडत होतो, पण आज अखेर ही बाई सापडलीच, कारण ही जी एकदम नंबरची फ्रॉड आहे, ही असेच फ्रॉड कामे करते आणि त्यानंतर लोकांचे पैसे उखळते, चोऱ्या करते आणि त्यानंतर त्या घरातनं निघून जाते. त्यामुळे आम्ही हिला किती दिवसांपासून सापडत होतो. त्यावरती म्हणते, नाही नाही माझ्यावर असा चोरीचा आळ घालू नका, मी असं कधीच करत नाही, मी मान्य करते मी नाटकांमध्ये सिनेमांमध्ये छोटे मोठे रोल करते, पण मी चोऱ्या वगैरे कधीच करत नाही. मी असं का करेन, कारण माझं तर या जगात कोणीच नाही, मी एकटीच बाई आहे, मी चोऱ्या वगैरे करत नाही, मला पोलिसांमध्ये देऊ नका असं म्हणून ती रडायला लागते. आणि त्या म्हणतात, आता तर काय आहे ते सत्य तू पोलीस स्टेशनला जाऊनच सांग. त्यानंतर त्या म्हणतात, ही जी बॅग आणा, हिचं सामान कुठं आहे ते घेऊन या. त्यानंतर तिचं सर्व सामान आणलं जातं, तिची बॅग खाली पालती केली जाते आणि त्यातनं एक पैशाचं बिंडल सापडतं. त्यावर ते म्हणतात, बघितलं का आम्ही तुम्हाला सांगतच होतो. त्यावर ती म्हणते, हे तर ऐश्वर्या तूच मला दिलं होतेस ना पैसे. त्यावर ती म्हणते, ए आता तुझ्यावर नाव आलं तर तू माझ्यावर लोटतेस का, खोटारडी बाई आहे ही एक नंबरची आणि हिला जानकीनेच हिला आत आणलं होतं आपल्या घरामध्ये, नक्कीच यामध्ये जानकीचाही हात असणार. त्यावर जानकी म्हणते, ऐश्वर्या तूच ह्यांना हे सर्व करायला लावलं आहेस आणि आता खोटं बोलू नकोस, पोलीस आले आहेत तर. त्यावर ते पोलीस म्हणतात, तुमचं काय आहे ते तुम्ही नंतर
नंतर बघा, पण आधी आम्हाला ह्या बाईला घेऊन जावं लागेल. त्यावर सौमित्र म्हणतो, तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला यांना घेऊन जाणार आहात? त्यावर त्या म्हणतात, खरं तर आम्ही मुंबई पोलीस आहोत आणि ही बाई ही तिकडनंच इकडे आली आहे, पण सध्या तर आम्ही विचारपूस करण्यासाठी हिला इथल्याच ब्रांचमध्ये घेऊन जाणार आहेत. त्यावर ती म्हणते, ऐश्वर्या खरंच बरं झालं तुम्ही आलात, ह्या फ्रॉड बाईला इथनं घेऊन जा, माहीत नाही आणखीन हिने आमच्या घरातलं काय काय चोरलं असणार. त्यावर ती चिडते लता आणि तिला म्हणते, तू तर एक शब्दही बोलू नकोस खोटारडी कुठची, तुझ्यामुळेच हे सर्व झालं आहे. माझं जर तोंड उघडलं तर मी तुझं सर्व सत्य सांगून टाकन, त्यामुळे तुम्हाला बोलायला लावू नकोस. आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या जाऊ देत, ते त्यांचं बघून घेतील, आपल्याला काय करायचं आहे. कारण सारंगच्या मनामध्ये असं वाटत असतं की ती लता चुकूनही ऐश्वर्याचं आणि त्याचं नाव घ्यायला नको, त्यामुळे तो ऐश्वर्याला शांत करतो. आणि इकडे अवंतिका सर्वजण शॉकमध्ये असतात. त्यावर सौमित्र त्यांना घेऊन जायला सांगतो आणि इकडे ऐश्वर्या रडायला लागते, रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, आई तुम्हीच सांगा यामध्ये माझी काय चूक आहे? ह्या जानकीला फक्त सर्व गोष्टींमध्ये मला ओढून धरायचं असतं. आता तुम्हीच सांगा मी हे असं का करेन? आणि ह्या बाईला मी ओळखतही नाही. ह्या बाईला ज्यावेळेस जानकीने ह्या घरामध्ये घेऊन आली होती त्यावेळेस माझाच विरोध होता ह्या बाईला घरामध्ये आणण्याला, आणि मग जर माझा विरोध होता तर मीच हिला कसं घेऊन आले? आई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मला माहीत आहे कोणी जरी माझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी माझ्या आई मात्र कायमच माझ्या पाठीशी उभं राहणार आहेत. तुम्हीच सांगा यात ह्या जानकीला, तुम्ही सांगा ह्या बाईला हीच घरात घेऊन आली आणि आता हिचं सर्व पितळ उघडं पडलं तर ही माझ्यावर लोटत आहे. त्यावर त्या म्हणतात, हो ऐश्वर्या तू रडू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऐश्वर्या म्हणते, मला तर आता ह्या घरामध्ये राहावं की नाही हाच प्रश्न पडला आहे, कारण ह्या घरात काहीही झालं की जानकी मलाच दार कशी धरत असते. त्यानंतर ती रडत रडत आपल्या रूममध्ये निघून जाते आणि इकडे सौमित्रा जानकीलाच रागवत असते. ती म्हणते, तूच त्या बाईला घेऊन आली होतीस आणि आता हे सर्व पितळ उघडं पडल्यास, ती बाई खोटारडी ठरल्यास, तू आता सर्व आळ त्या ऐश्वर्यावर लोटत आहेस. तू मान्य कर, तुझ्या हातनं चूक घडली आणि तूच तिला घरामध्ये घेऊन आली होतीस. नानासाहेब म्हणतात, अगं सौमित्रा तिच्यावर चिडून काय होणार? तिला तरी कुठं माहीत होतं की ती बाई फ्रॉड आहे आणि ती एक नाटककार आहे. तिला जर माहीत असतं तर तिनं घरात घेऊन आली असती का? तिचा देखील आपल्यासारखाच विश्वासघात झाला आहे. त्यावर जानकीला हे सर्व पटत नसतं. ती म्हणते, आई तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, पण सध्या माझ्याकडे पुरावा नाही, पण मी लवकरच तुम्हाला पुरावा देईल. त्यानंतर सौमित्राही तिथनं निघून जाते आणि इकडे सारंग दुसऱ्या दिवशी ज्या तिने चिठ्ठी ठेवली होती ती चिठ्ठी गार्डन एरियामध्ये येऊन वाचत असतो आणि त्यानंतर त्या चिठ्ठीकडे पाहून हसतो आणि म्हणतो, आम्ही वाचलोत, आता आम्ही जिंकलोत, आता आम्ही कधीच, आम्हाला भीती नाही हरण्याची, आमचा एकदाचा प्लॅन सक्सेस झाला. बिना काही करता ती लताही या घरातनं निघून गेली आणि प्रॉपर्टीचे पेपर्सही बदली झाले. त्यानंतर तो म्हणतो, आता ह्या चिठ्ठीचं काय काम? असं म्हणून तो चिठ्ठी तो गुंडाळून त्याचा चुरगळा करून गार्डन एरियामध्येच फेकून देतो. आणि इकडे लताबाई त्या पोलिसांच्या तावडीतनं सुटून सैरावैरा पळत असते बस स्टॉपकडे आणि पळता पळता तिचा पाय मुरगळतो, ती खाली पडते आणि त्यानंतर ती रडत रडत देवाला प्रार्थना करते. ती म्हणते, देवा प्लीज मी जी चिठ्ठी लिहिली आहे ती माझ्या मुलीपर्यंत पोहोचू दे आणि तिला खरं काय ते कळू दे. अशी प्रार्थना ती देवाकडे वारंवार करत असते, देवाला हात जोडत असते. आणि इकडे जानकी गार्डनमध्ये ओवीला सापडण्यासाठी म्हणून आली असते. त्यावेळेस तिला ती चिठ्ठी भेटते. त्यानंतर ती उचलते आणि त्यामध्ये लताबाईंनी जे सर्व तिच्यासाठी लिहिलेलं असतं ती ते वाचते आणि त्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, आई तू माझ्याजवळ आली होतीस पण मी तुला ओळखू शकले नाही, मला माफ कर. मला माहीत आहे हे सर्व ऐश्वर्यानेच तुझ्याकडनं करून घेतलं आहे. तू नक्कीच मजबूर असशील, तुला हे तिने करायला भाग पाडलं असेल, पण आज झालं, आता मी लवकरच तुला सापडायला येईल आणि तुला वापस घेऊन येईल आणि त्या ऐश्वर्याचं पितळ उघडं पाडेन. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.